मनोज जरांगे पाटील यांचा संवाद दौरा आज बीड जिल्ह्यामध्ये होता। बीड शहरातील महालक्ष्मी चौकातून जरांगे पाटलांच्या दौऱ्यास सुरुवात झाली। पिंपळवाडी या ठिकाणी जरांगे पाटलांनी संवाद दौऱ्यातील सभा घेतली आहे। यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मला जेलमध्ये सडवले आणि कार्यकर्त्यांच्या हातून हल्ला देखील केला। माझी मान जरी कापली तरी मी मराठ्यांशी गद्दारी करू शकणार नाही। 10% आरक्षण मी घेणार तर ओबीसीतूनच घेणार, आता मागे हटू शकणार नाही असे म्हटले आहे। डॉक्टरला म्हणलं असतं काय कर, मी जर भेट असतो ना तर डॉक्टरला म्हणलं असतं इकडचा 10-12 पोचे वाहतात आणि मन कोमात गेलाय म्हणून माय बापावर सगळ्यांना तोडून टाकले। नंतर वर घेऊन बघतो ये वर म्हणलं तो एक कोण येते 9 दिवस झाला वाट बघत होती पण ती काय ना कुंकर हिंडती का करती तिची तिला यायलाच ती लय वाट बघत तिची काय करते काय नाही का बाजार करते बटाटे घेऊन यायला ती कवा फोन कर खानदानी मराठ्यांची आवड तुमच्या समोर उभा करायला तयार पण तुम्हाला भेट नाही कधी या। त्यांनी तेव डाव टाकला, आता दुसरा डाव टाकलाय। आपल्या गोरगरीब मराठी आंदोलन केले त्या गोरगरीब पोरावर केसेस टाकायला सुरुवात केली। रास्ता रोको केला, साखळी उपोषण केले, पुढे जे शिप्या लावल्या काही केल्या ते गुन्हे दाखल खोटे। माय बापावर तुम्हाला जाहीर सांगतो राजकारणासाठी आणि लोकांसाठी आपण खूप गुन्हे अंगावर घेतलेले तिथून पाठीमागं आपण काय खुणे केलेले नाहीत। ते खोटे गुन्हे भोवड्या पोलीस घेऊ नका, पण आता मागे सरकुलात आरक्षण घेतल्याशिवाय ते भूतकाळ करायला लागले भेटेत का बघायला। आपण जर नाही दिलं त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही। तुम्हाला माझा या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी शब्द आहे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय येईल सुद्धा वाटत नाही, मेळ वाटत नाही। यांच्या कोणात किती दम आहे आता बघायचं मला। चांगलं आमचं चाललं होतं दोघांचं, याला अंगावर घ्यायची गरज होती ते यावल्याचं म्हणून ते तर कोणकडे गेलाय का कोणकडे हिमालयात गेला ते तर दिसणारच सध्या चष्मा खाली वर करतो ते काचा पुशी काय तो काय पण बसल्या घरात हो मा टप्प्यात पण सांगतो तुला यांना वळवळ करू देत नाही, मी काळजी करू नका। आता यांनी तिसरा पर्याय सुरू केला। आपल्या जे चेहरा मुंबईचे बोर्ड नाही लावलेले ते काढायला चालू केले। कमून काढतो तुम्ही ते बोर्ड? काही कारण आम्हाला अधिकार नाही का? आम्ही लोकशाही प्रमाणे लावू शकत नाही का? बरं त्या बोर्डाला असं काही लिहिलंय का उद्या सकाळी 11 वाजता कापा कापी करण्यात येणार आहे? मग काढता त्याच्यावर काही लिहिलंय का दहशतवादी या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायला या, उद्या सकाळी एका नकाला मूल करा आता? अरे मग झालंय काय पंखा लिहितो त्याच्यावर काही पक्षाचं चिन्ह आहे का? आचारसंहिता लागली का? नाही काय रे ती लांब टाकली टकोऱ्यात नाही। मला वाटलं आले का पण चर्चा ते वरून लांबूनच बघायचे सध्या मला ते कुंकडी काय काय करतो काय। आता ते बोर्ड काढायला चालू केले, ते बोर्ड पोलीस काढते। मी एका अधिकाऱ्याला विचारलं ते बोर्ड का काढताय? ते म्हणजे वरून आदेश आणि पोलिसांना काय दोष देऊ नका बरं का, हे वरूनच आहे खरंच, त्यांचा काय दोष नाही, त्यांना काय दोष देऊ नका। एका अधिकाऱ्याला विचारलं बोर्ड का काढताय? ते म्हणले वरूनच आहे। मग जरशी वर सरकवलं म्हणून वर सरकून बघावं कोणी। वर गेलो त्यांना विचारलं काय कारण? ते म्हणले पाटील वरूनच। मग आणखीन वर सरकवलं, मेले वर सरकत असं कमिशनरला फोन लावला, म्हणलं साहेब ते बोर्ड कम काढायला चालू आहे? ते म्हणले पाटील वरूनच राहते। मग आणखीन वर सरकवलं, वर सरकार ढेला पडतच नाही।
कारण मी याच्या मागत लागलो हातपायला, कारण त्यांनी माझ्या मराठीचा 75 वर्ष वाढवून गेले, त्यामुळे यांचं परत फिरायला करणंच नाही. हे लग्न थेट गृहमंत्र्यापाशी गेले, तिथून आदेश मराठ्यांचा काही असलं तरी का खोटे मोठे दाखल करा, त्यांना गुंतवा. आता देवेंद्र फडणवीस साहेब सध्या खूप चांगल्या भूमिकेत काम करते. ते भूमिकाच पार पडायचं ठरवलं त्यांनी, नाही का? ते आपल्या खेड्यात असतं बघा, लेकरू जन्मलं की त्याला 5व्या दिवशी नाव होते, 5 बरोबर आहे. 5व्या दिवशी नाव होते, मग आपण म्हणतो आत्या धरून त्या आत्या त्याची करणं भूमिती आणि त्याचं नाव होतं. सध्या देवेंद्र फडणवीस साहेब आत्याच्या भूमिकेत आहेत, पोलिसांच्या कारणं भूमिती आणि मला याला अटक करण्याची. ते करतो मी मला पक्ष भिक्ष काय करायचं, फक्त माझा मला टाकावं. त्यांनी डाव घातला. आतापर्यंत सगळ्या शेळ्यांना आम्ही त्या डांबून पाडलेले, हे काही यशस्वी होऊन गेला नाही. सगळ्यात जास्त मराठ्यांचा विश्वास आरक्षणाबद्दल शिंदे साहेबांवर होता. देतील तेच देतील, मी हे म्हणत होतो. त्यांनी सुद्धा मर्यादा तोडली. त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलले, ते कपड्यामध्ये होता, याला बोलले त्याला बोलले, द्या मग आरक्षण. आणि कशाला बोलू तुम्हाला, आमचा हक्काच आहे ते द्या ना, तुमच्या नामची दुश्मनी थोडी आहे. द्या म्हणा देवेंद्र फडणवीस साहेब उद्या सकाळी आरक्षण, हेच मला ते तुम्हाला डोक्यात घेऊन लागतील. पिंपळवाडीतून तुम्हाला माझा शब्द आहे, मुर्दे बघायला कशाला निघाला मराठ्यांचे. शिंदे साहेब म्हणते जरा दिवशी मला काय केलं गेलं, जो लिमिट तोडतो